अकोला शहरात एकीकडे 31चा पोलीस बंदोबस्त तैनात असताना सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत खुनाची घटना उघडकीस आली आहे. कृषीनगर परिसरात ही हत्या झाली. तंबाखू मागण्याच्या कारणावरून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत वर्ष अखेर हा प्रकार घडला. शहरातील कृषीनगर परिसरातील लेबर कॉलनी येथे हत्या झाल्याची माहिती मिळत आहे. कृषीनगर परिसरात वास्तव्यास असलेले संतोष भगवंतराव घावडे वय 41 वर्ष यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राजेश किराणा दुकानाजवळील लेबर कॉलनीतील ही घटना घडली असून मृत्यूमागील खुनाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व स्थानिकांकडून माहिती घेतली जात आहे. संतोष घावडे आणि राम गिराम हे दोन व्यक्ती इथे कृषीनगर मधले, यांच्यामध्ये एक थोड्या वेळापूर्वी भांडणं झाली. भांडणाचं एक्झॅक्ट कारण अजून कळालेलं नाहीये, परंतु त्यांच्यामध्ये भांडणं झाल्यावरून जो राम गिराम व्यक्ती आहे त्यांनी संतोष घावडे यांना मारहाण केलेली आहे. त्यांचं रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत त्यांच्यावर. पोलीस स्टाफ आमचा इथे हजर आहे. पुढचा तपास आम्ही करत आहोत. ज्या पद्धतीची हॉस्पिटलमधून आम्हाला MLC प्राप्त होईल त्या पद्धतीने पुढची कारवाई आम्ही करू. दरम्यान 31 निमित्त शहरात नाकाबंदी असून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात आहे. महापालिका इलेक्शन पाहता शहरातील विविध चौकात पोलीस कसून चौकशी करत आहेत. त्याची मोटरसायकल लावली जाते त्या साईडला.